इन्फिनिटी पूल मिळेल. इथून काही फारसं असं दिसत नाही आपल्याला. नाही दिसला. ऑन द वे जो रस्ता आहे तो एक नंबर. स्नॅक्स पण चांगले असते. तिकीट डॉकी दिली जाते. देवाला ते बांधले नव्हतं. प्लेइंग झोन आहे. हा राजगड आहे. पेटला घेऊन शकता. रील्समध्ये वगैरे बघून आलो होतो. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये, जो की आमचा पहिलाच व्लॉग असेल. ॲक्च्युली आम्ही बऱ्याच दिवसापासून कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन करत होतो. खूपच हेक्टिक शेड्यूल होता आणि आम्ही त्यातून कुठेतरी बाहेर निघावं म्हणून एक प्लॅन केला आहे. मस्तपैकी एक जागा निवडलेली आहे स्टेसाठी 1 दिवसाच्या. सो आम्ही आता तिथे निघत आहे. ॲक्च्युली तिथे आम्ही डायरेक्ट चेक इन करणार आहे. 2 वाजताचं चेक इन आहे. सो आम्ही मोस्टली जेवण करूनच निघत आहे. सो ऑन द वे आम्ही नॉनस्टॉपच जाणार आहे आणि कुठे मदत थांबणार नाही. सो भेटूया डायरेक्ट रिसॉर्ट. इथे रिसॉर्टला येऊन पोहोचलेलो आहे. ॲक्च्युली इथं यायला आम्हाला बराच वेळ लागला, कारण की मधातला रस्ता खूपच खराब आहे आणि पुण्यापासून यायला तुम्हाला इथं जवळपास 3 तास लागतील आणि पेशन्स लेवल खूप चेक होईल तुम्हाला. बट येताना ऑन द वे जो रस्ता आहे तो एक नंबर. तुम्हाला खरंच मजा येईल. आजूबाजूचा जो नेचर आणि हा डॅम जो आहे, हा जो तुम्हाला मागे डॅम दिसतो, हा कंटिन्यू तिथे डॅम तुम्हाला रस्त्यात दिसणार आणि तुम्ही जागोजागी थांबून तो डॅम एन्जॉय करू शकता, फोटो काढू शकता आणि खरंच मजा येईल तुम्हाला. तर पुण्यापासून जर ॲक्च्युअल पुणे मेन सिटीपासून जर याचं डिस्टन्स पकडलं तर हे अराऊंड 96 किलोमीटर येतं आणि ॲक्च्युअली आम्ही पिंपरी चिंचवडवरून आलो तर आम्हाला जास्त वेळ लागला. पण पुण्यापासून इथे यायला जवळपास 2-2.5 तास लागतील. इथे आल्यावर तुम्ही बघू शकता मागचा व्ह्यू किती भारी आहे. इथली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे याच्या समोर, अगदी समोर तुम्हाला असा इन्फिनिटी पूल मिळेल. ॲक्च्युली आम्ही हा अशा प्रकारचा एक ट्रायंगल शेप टेंट, याला टेंट नाही म्हणता येईल, एक प्रॉपर एक रूमच आहे, पण त्याला एक शेप दिला आहे ट्रायंगल शेप आणि याचं नाव आहे फ्रेम 1. इथे ॲक्च्युली टोटल 3 फ्रेम्स आहेत, आय मीन ते टेंट्स, आणि तुम्ही कुठलं पण एक बुक करू शकता. मोस्टली विकेंड्सला खूप इथे गर्दी असते आणि आम्ही ट्राय केलं की विकेंड्स अवॉइड करून वीकडेजला यायचं. सो आम्ही थर्सडेला इथे आलेलो आहे. तुम्हाला मी आतमधलं पण दाखवतो आता. जर तुम्हाला काही ऑर्डर करायचं असेल तर इथे मेनू कार्ड पण ठेवलेला असतो. तुम्ही इथनं बघून तुम्ही इथे बसल्या बसल्या ऑर्डर पण करू शकता. इथून व्ह्यू बघा तुम्ही किती मस्त दिसतो. नॉर्मली हॉटेल्समध्ये तुम्ही बघितलं असणार की एक तुम्हाला फोन दिला जातो, त्याच्याने तुम्ही ऑर्डर करू शकता नंबर डायल करून. बट इथं काहीतरी वेगळं आहे. इथे तुम्हाला अशी वॉकी टॉकी दिली जाते. या वॉकी टॉकीने तुम्हाला ऑर्डर द्यावं लागतं. जे तुम्हाला ऑर्डर पाहिजे असेल ते तुम्ही बोलाल इथे, मग तिकडून तुम्हाला रिप्लाय येईल आणि तुम्हाला बसल्या बसल्या ऑर्डर पण मिळून जाईल. धृतीला पाण्याचा खूपच शौक असल्यामुळे ती आल्याला इथे पाण्यात खेळत आहे. थोडं रिलॅक्स म्हणून ॲक्च्युली धृती पण खेळून राहिली, रश्मी पण खेळून राहिली आणि मी पण काही वेळातच खेळेल. ॲक्च्युली हा पेट फ्रेंडली रिसॉर्ट आहे. इथे तुम्ही आपल्या पेट्सला पण घेऊन येऊ शकता, बट तुम्हाला त्याचे वेगळे चार्जेस द्यावे लागतील. काहीतरी 1500 चार्जेस आहे, तर ते तुम्हाला पे करावे लागतील आणि मग तुम्ही पेटला घेऊन शकता. इवन तुम्ही पेटला या पूलमध्ये पण ठेवू देऊ.
बऱ्याच वेळ गाडी चालवल्यामुळे आम्ही आता विचार करा थोडा एक रेस्ट करावा आणि मग परत आम्ही बाकीच्या ॲक्टिव्हिटीज करू. लाईक 4 वाजता इथे कायाकिंग पण होत असते, सो आम्ही ते पण करूया. सो स्विमिंग पूलमध्ये रिलॅक्स केल्यानंतर आता आम्ही फ्रेश होऊन खाली जाऊन राहिलो आहे. माझं झालं आहे, आता हे लोक आहे. या साईडला कॅफे. इकडून इथे खाली तुम्हाला कायाकिंगसाठी रोड जातो. आत्ता रात्रीचे 9 वाजले आहे आणि त्यांनी आम्हाला आपला डिनर आणून दिलेला आहे. रूममध्येच बोलवलं आम्ही. ॲक्च्युली बाहेर खूप थंडी आहे, सो इन्स्टेड ऑफ बाहेर बसण्यापेक्षा आम्ही सगळं काही रूममध्येच बोलून घेतलं. तर मला आता दाखवतो डिनरमध्ये काय काय. ॲक्च्युली आपल्या पॅकेजमध्ये डिनर आणि सकाळचा ब्रेकफास्ट हे इन्क्लूड असते. लंच आपल्याला करून यावं लागते. सो या पॅकेजमध्ये डिनर आणि ब्रेकफास्ट सकाळचा इन्क्लूड असते. सो आता मी तुम्हाला दाखवतो. हे मिक्स व्हेज आहे. हे कोफ्ता करी यांनी पाठवलेली आहे आज. डाळ, आणि हे तंदुरी रोटी दिलेली आहे. जेवण आपल्याला अनलिमिटेड असते. इनिशियली ते काही अमाऊंट मध्ये आणून देतात आणि आपलं जर लागलं परत आपण त्यांना
आमचं जेवण झालं आहे आता, तर आम्ही थोडं वॉक करायला निघलो आहे. ते बारीक बारीक पाऊस पण सुरू झालेला आहे, तर आम्ही जास्त दूर काही जाऊ शकत नाही, तर इथे जवळपास आम्ही थोडंसं छोटंसं वॉक घेऊन राहिलो. दिती काय सुरू आहे का पाऊस? रात्री काही इथून काही फारसं असं दिसत नाही आपल्याला. फक्त इथे लाईट्स वगैरे आहे, जे आपल्या एकदम आपल्या फ्रेम टेंट समोरच लावलं आहे. हे आपला इथून फ्रेम दिसतो, तुम्हाला बघू शकता. हा रात्रीचा असा व्ह्यू आहे. इकडे पण बघा, तुम्हाला असं आजूबाजूला कुठेच काही दिसणार नाही. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आत्ता सकाळचे 6:30 वाजले आहे. जसं मी काल रात्री तुम्हाला बोललो होतो की आज आपल्याला सनराईज एक्सपिरियन्स करायचा आहे, त्यासाठी मी लवकर उठलो आहे. रश्मीने देती झोपलेले आहेत, कारण की उगाच त्यांना एवढा सकाळी उठून काही फायदा नाही. सो मी आता उठलेला सकाळचे जे व्ह्यू आहे तुम्हाला दाखवायसाठी. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला बॅक साईड दाखवतो माझी. का जबरदस्त व्ह्यू आहे सकाळी सकाळी, काय सांगू तुम्हाला. खरंच मित्रांनो, अशी जागा एक्सपिरियन्स करण्यासाठी तुम्ही यायला पाहिजे, सगळ्यांनी यायला. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की इथे आपण आलो आहे. आपल्या मागच्या भागाला तुम्हाला तो डॅम दिसत असेल, हा आपला स्टे आहे. आणि इथून त्यांचं जे खाली जात आहे तिथं खाली पायऱ्या आहे, आणि तिथंच त्यांचा कॅफे पण आहे. सो काल जसं मी सांगितलं की इथलं जेवण एक नंबर असते. म्हणजे इनफॅक्ट नॉट ओन्ली फूड, स्नॅक्स पण चांगले असते, इवन चहा पण. सो फूडच्या बाबतीत खरंच खूप मस्त आहे इथे. आणखी काही बोलायचं झालं तर इथे तुम्हाला बाजूलाच इथं तुम्ही बघू शकता एक प्लेइंग झोन आहे. इथं आपले गेम्स वगैरे खेळू शकता तुम्हाला रिलॅक्स म्हणून. आता आम्ही रेडी झालेलो आहे. आता आम्ही खाली जाऊ आणि ब्रेकफास्ट करू, आणि त्यानंतर 11 वाजता आमचं चेकआउट आहे. चेकआउट केल्यानंतर आम्ही मग परत रिटर्न जर्नी स्टार्ट करू. ऑन द वे खूप सारे चांगले प्लेसेस आहे, आम्ही ते पण विजिट करू, आणि मग आम्ही कंटिन्यूमध्ये पुण्याला निघू. फ्रेंड्स, जसं तुम्ही बघू शकता, आज सकाळी आम्ही सनराईज बघायसाठी उठलो, बट देवाला ते मान्य नव्हतं. मागे पूर्ण आभाळ येऊन आहे, त्यामुळे आज काही आपल्याला सनराईज भेटला नाही आणि आम्ही तुम्हाला दाखवू शकलो नाही. पण वेदर एक नंबर आहे. वेदर तुम्ही मागे बघू शकता किती म्हणजे छान आहे. आमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूपच छान होता. जे रील्समध्ये वगैरे बघून आलो होतो की चांगलं आहे, त्याचे रेटिंग्स वगैरे आम्ही जे चेक केले होते त्या हिशोबाने आम्ही इथं आलो होतो. पण त्याच्याही पेक्षा हे बेटर आहे, कारण इथं आल्यानंतर तुम्हाला एकदम रिलॅक्स वाटतं. म्हणजे एकदम फुल नेचर समोर, एक असा तुमचा हा एक डॅमचा व्ह्यू येतो, आणि म्हणजे तुम्हाला एक ऑसम फिलिंग येतं. इथं जेवण पण चांगलं आहे, आपलं फॅसिलिटीज पण चांगला आहे. तुम्हाला जे इथला स्टाफ आहे तो पण खूप पोलाईट आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणून देईल. पराठा आहे क्या? आलू पराठा, पनीर पराठा. अच्छा, ठीक आहे. मित्रांनो, आम्ही असेच नवीन नवीन प्लेसेस एक्सप्लोअर करत असतो. खरं तर आमचा हा पहिला व्लॉग आहे, आणि आम्ही पुढे पण असेच ट्राय करू. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचे लाईक्स, तुमचे व्ह्यूज आणि तुमची प्रतिक्रिया हीच आम्हाला नेक्स्ट व्हिडिओसाठी एक मोटिवेशन असेल. सो प्लीज असेच आमचे व्हिडिओज बघत चला आणि आम्हाला सबस्क्राईब करा.
थँक्यू. मग रश्मी, प्लेस वर्थ आहे की नाही? खूप छान आहे, तुम्ही नक्की इथे येऊ शकता. हे इंटरनेट फ्री झोन आहे, तुम्हाला इथे खूप छान रिलॅक्स वाटेल. आणि तुम्हाला कसं वाटलं आमचा ब्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा. मागचे आपण इतके जे आधी रिसॉर्ट्स व्हिजिट केले, तर त्याच्या कम्पॅरिझनमध्ये कसं वाटलं तुला? हे जास्त छान आहे बिकॉज इथे नेचर असं एकदम डायरेक्ट दिसत आहे. म्हणजे रूममधून आपण डायरेक्ट लेकचा व्ह्यू बघू शकतो. तर म्हणजे खूप छान वाटतं. सो आता आम्ही रिटर्न जर्नी स्टार्ट केली आहे. सगळं पॅक वगैरे करून आता आम्ही ऑन द वे आहे घरी जायचं. आणि आत्ता आम्ही जिथे थांबलो आहे तिथे तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर किती मस्त आहे. पूर्ण ग्रीनरी आहे इकडे. आणि मेन म्हणजे इथून तुम्हाला राजगड पण बघायला मिळतो. हे बघा, मी तुम्हाला दाखवतो. हा राजगड आहे. लास्ट इयर 15 ऑगस्टला आम्ही इथे राजगडला गेलो होतो. तेव्हा माहीत नव्हतं की याच्या आसपास इतका चांगला रिसॉर्ट पण असेल. हा एरियात भाटगर डॅममुळे आणखी निसर्ग फुलून दिसतो, कारण की डॅम इतका मोठा आहे त्यामुळे आजूबाजूचा परिसर इतका मस्त दिसतो. ग्रीनरी विथ तो डॅमचं पाणी, व्ह्यू एकदम ऑसम असतो. चला, ऑन द वे आणखी काही जर आम्हाला असे छान छान प्लेसेस दिसले तर आम्ही परत थांबू आणि तुम्हाला दाखवू. रस्त्यात आणखी एक चांगला स्पॉट मिळाला. एक छोटंसं नदीसारखं आहे. धबधबा नाही म्हणू शकत आपण, नदीसारखंच म्हणू शकतो. तुम्ही बघाच मागचा नजारा. पूर्ण सगळीकडे हिरवळच हिरवळ आहे. तुम्हाला दाखवतो, इथं खूप घसरण आहे तरी पण तुमच्यासाठी थोडंसं आहे तेच बघू शकता तुम्ही. रश्मी आणि धृती पण आले होते इथं, पण इथं खूपच असं घसरण असल्यामुळे त्या लोकांना ॲक्च्युली मी वापस पाठवलं, अननेसेसरी रिस्क नको घ्यायला म्हणून. कोणताही पक्षी किंवा प्राणी आपण जवळ जातो म्हटल्यानंतर का आवाज इकडे येत आहे. आत्ताच आम्हाला इथे खूप जवळच मोर दिसला. एकदम मस्त पिसारा फुलून बसलेला होता. आम्ही त्याचे काही मोमेंट्स कॅप्चर केले आहेत, पण परत त्याला बघायसाठी रश्मी म्हणताय की आपण जवळ जाऊ. काय झालं रश्मी, नाही दिसला? जवळून बघायला गेलो पण शेवटी तो पक्षी आहे, माणसाला घाबरणारच. पळाला तो उडून. पण आम्ही काही मोमेंट्स कॅप्चर केले ते तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये दाखवू आम्ही. जवळ काऊन नाही म्हणते दिसलं?